पूर्वी एकदा हिरण्यकशिप नावाचा एक राक्षस राज होता. तो बलाढ्याने स्वाभिमानी राजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि एक वर मागितलं. मला ना मनुष्य मारू शकेल, ना प्राणी, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना शस्त्राने ना अशस्त्राने. ब्रह्मदेवाने त्याला हे वर दिले. हे वर मिळाल्यावर हिरण्यकशिपू अत्यंत गर्विष्ठ झाला. त्याने सर्व देवदेवतांना नाकारलं आणि स्वतःला देव समजू लागला. त्याने सर्व लोकांना आज्ञा केली की माझी पूजा करा. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. तो नेहमी नारायण नारायण म्हणत असे. पण प्रल्हादची भक्ती अबाधित राहिली. अखेरीस हिरण्यकशिपूने प्रल्हादला मारून टाकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण तो प्रत्येकी वाचला. एक दिवस हिरण्यकशिपूने प्रल्हादला विचारलं, तुझा विष्णू कुठे आहे? तेव्हा प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे, प्रत्येक कणात आहे. हिरण्यकशिपूने खवळून विचारलं, या खांबात आहे का? प्रल्हाद म्हणाला, हो तेही आहे. ते ऐकून हिरण्यकशिपूने रागाने खांबावर गदा मारली. त्या खांबातून अचानक नरसिंह अवतार प्रकट झाला. अर्धमानव अर्धा सिंह. संध्याकाळची वेळ होती. ना दिवसा ना रात्री, दरवाजाच्या उंबरठ्यात, ना घरात ना बाहेर. त्याने आपल्या नखांचा ना शस्त्रांचा ना अशस्त्राचा हिरण्यकशिपूचा संहार केला. हिरण्यकशिप मेला आणि धर्माचा विजय झाला. प्रल्हाद विष्णूच्या कृपेने सुरक्षित राहिला. नरसिंह अवताराने धर्माचा नाश करून भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने घेतलेला स्वरूप अवतार इतिहासात अजरामर आहे. या गोष्टीचा संदेश सत्य, श्रद्धा आणि भक्ती यांचा नेहमी विजय होतो.